मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंबासाखर कारखाना वाघाळा येथील सभेची तयारी पूर्ण झाली आहे। सभेसाठी 10 फूट उंचीचे भव्य व्यासपीठ, 10 LED स्क्रीन, 1.5 लाखांहून अधिक लोकांची बैठक व्यवस्था, गाड्या पार्किंगसाठी वेगवेगळी 8 ठिकाणं आणि मोठे ड्रोन अशी व्यवस्था पूर्ण झाली आहे। मराठा आरक्षण प्रणेते मनोज जरांगे यांच्या आंबासाखर कारखाना वाघाळा येथील सभेची जंगी तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी दिली आहे। मराठा आरक्षण प्रणेते मनोज जरांगे पाटील हे आपल्या 4थ्या टप्प्यात महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत। या दौऱ्याला 1 डिसेंबर पासून सुरुवात करण्यात आली आहे। सोमवारी 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा येथील आंबासाखर कारखाना परिसरात भव्य सभा होत आहे। ही सभा यशस्वी करण्यासाठी सकल मराठा समाज बांधव व मराठा कार्यकर्ते शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। परळी अंबाजोगाई तालुक्यातील सर्व गावात आणि वाड्या वस्त्यांवर पत्रके वाटली गेली आहेत। याशिवाय जागोजागी बॅनर लावले, दुचाकी, 4 चाकी वाहनांना स्टिकर लावलेले आहेत। गावागावात रिक्षातून सभेची माहिती देण्यात येत आहे। मराठा समाजातील तरुणांनी सोशल मीडियासारख्या समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात या सभेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे। जरांगे पाटील यांची जिल्ह्यातील पहिली सभा असल्याने ती विक्रमी सभा होईल असा संयोजकांचा विश्वास आहे। मनोज जरांगे यांच्या सभेसाठी मराठा समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे। मनोज जरांगे यांच्या सभेसाठी गावागावातून आर्थिक मदतीचा ओघ सुरू आहे। यामध्ये मराठा, मुस्लिम, दलित, OBC बांधवांकडून विविध स्वरूपात मदत करण्यात येत आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर मनोज जरांगे यांच्या सभांचा धुमधडाका सुरूच आहे। या निमित्ताने वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक मराठा आरक्षणासाठी पाठिंबा देत असून अंबाजोगाई शहरासह ग्रामीण भागातील मुस्लिम बांधवांनी सभास्थळी येऊन स्वयंप्रेरणेने पाठिंबा दिला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत निमित्त येणाऱ्या महिला व बांधवांसाठी चहा, खिचडी व बिस्किट अशा अल्पोपहाराची तसेच ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शहरासह ग्रामीण भागातील गावकऱ्यांकडून सभेच्या ठिकाणी करण्यात आली आहे। 1 पोलीस उपाधीक्षक, 2 पोलीस निरीक्षक, 13 पोलीस उपनिरीक्षक, 110 पोलीस अंमलदार, 10 महिला पोलीस अंमलदार, 5 ट्रॅफिक पोलीस कर्मचारी यांसह दंगल नियंत्रक पथक, पोलिसांच्या मदतीला 2000 स्वयंसेवक असणार आहेत। लोखंडी सावरगाव टी पॉइंटवरून लातूरकडे जाणारी वाहने कारखाना पुलावरून जातील। पाण्याच्या टाकीच्या कडून लातूरकडे जाणारे वाहने पुलावरून लातूरकडे जातील। पाण्याच्या टाकीकडून आंबा कारखानाकडे जाणारे वाहनांची सुरू राहील। लातूरकडे येणारी वाहने बर्दापूर किंवा पोखरी मार्गे अंबाजोगाई शहराकडे जातील। मुरुड रोडवरील येणारी वाहने देवळा, पाटोदा, ममदापूर, माकेगाव मार्ग लोखंडी सावरगाव टी पॉइंटकडे वळवण्यात आली आहेत। वाहतूक व्यवस्थेसंदर्भात पोलीस प्रशासनाकडून फेरबदल करण्यात आला आहे। अंबाजोगाई दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे, अंबाजोगाई। छत्रपती शिवाजी महाराज की जय। एक मराठा, जय जिजाऊ, जय शिवराय। माननीय मनोज जरांगे पाटिल, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा, लाख मराठा। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील साहेब यांची उद्या 11 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता आंबासाखर वाघाळा या ठिकाणी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मराठा आरक्षणाचा लढा हा इतर कोणत्याही जाती धर्माच्या विरुद्ध नाही किंवा इतर आरक्षणाच्या विरुद्ध नाही। माननीय मनोज जरांगे पाटील साहेब यांची जी मागणी आहे की मराठ्यांना सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र द्या व OBCच्या आरक्षणाचा लाभ द्या, ही कायदेशीर मागणी आहे। त्याचं कारण 1880ला निजाम सरकारनं या भागामध्ये जनगणना केलेली होती आणि त्या जनगणनेच्या नोंदी मोडी लिपीमध्ये असून मोडी भाषेतील त्या नोंदी कुणबी म्हणून आहेत। म्हणून महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा हा कुणबी आहे आणि म्हणून OBC आरक्षणाचा लाभधारक आहे आणि ती मागणी घेऊन माननीय मनोज जरांगे पाटील साहेब हे आरक्षणाची लढाई लढत आहेत। त्या लढ्यामध्ये आम्ही सर्वजण मावळे म्हणून त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून ही लढाई लढत आहोत। 11 तारखेची जी सभा आहे या सभेचं नियोजन गेल्या 10 ते 15 दिवसापासून आम्ही करत आहोत। संपूर्ण मराठा सेवक या भागातील सर्व गावामध्ये जाऊन, प्रत्येक गावागावामध्ये जाऊन, वाडी तांड्यावर जाऊन सर्व जाती धर्माच्या बांधवांना आम्ही विनंती केली आणि जनजागृती करून या सभेला येण्याचं आवाहन केलं। याचा भाग म्हणून या अंबाजोगाई परिसरातील व परळी तालुक्यातील OBC बांधव, मुस्लिम बांधव, मागासवर्गीय बांधव व मराठा बांधव
हे सगळे मिळून या सभेचं नियोजन करत आहेत आणि त्यांच्या सहभागातून ही सभा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे। ही सभा विराट अशा प्रकारची सभा करण्याचा निर्धार आम्ही समन्वयकांनी केलेला आहे। या सभेची संपूर्ण तयारी झालेली आहे। या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था केलेली आहे, पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे। जवळपास 2000 स्वयंसेवक या सभेसाठी काम करत आहेत। त्याचबरोबर 8 ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, 2 व्हीलर आणि 4 व्हीलरची। पाण्याची व्यवस्था आहे, नाश्त्याची व्यवस्था आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी हे स्वयंसेवक अहोरात्र काम करून ही सभा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। ही सभा लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी आम्ही यशस्वी करून दाखवणार असून महाराष्ट्रामध्ये आम्ही एक वेगळा संदेश देणार आहोत की माननीय मनोज जरांगे पाटील साहेबांची लढाई किंवा मराठा आरक्षणाचा लढा हा ओबीसी बांधवाविरुद्ध नसून किंवा इतर कोणत्याही आरक्षणाविरुद्ध नसून ही कायदेशीर घटनेनं दिलेला अधिकार आणि हक्क याची लढाई आहे आणि तो आम्ही मिळवणारच आहोत आणि ही लढाई आम्ही माननीय मनोज जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जिंकणारच आहोत अशा प्रकारचा विश्वास आम्हाला आहे। ॲडव्होकेट माधव जाधव साहेब, आपण मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहात आणि उद्या मनोज जरांगे पाटील यांची स्वागत समारंभ कशा प्रकारे होणार आहे या ठिकाणी? या ठिकाणी पारंपरिक जे कुणबी किंवा शेतकरी बांधवांचं जे प्रतीक आहे म्हणजे बैलगाडी, या बैलगाडीमधून आणि त्याचबरोबर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये मावळ्यांनी ज्या घोड्यांवरती बसून स्वराज्य जिंकलं किंवा स्वराज्य निर्माण केलं ते घोडे सवार आणि त्याचबरोबर बैलगाडी याच्यामधून माननीय मनोज जरांगे पाटील साहेबांचं या ठिकाणी भव्य असं स्वागत होणार आहे। माननीय राजसाहेब देशमुख साहेब, ग्रामीण भागातून परळी असो, अंबेजोगाई असो, केस तालुका असो, सकल मराठाची पूर्ण आक्रमकता आणि या ठिकाणी आपण केलेला दौरा आणि उद्या होणारी सभा आपणास काय वाटतंय? या ठिकाणी अंबाजोगाई तालुका असेल, परळी तालुका, रेणापूर तालुका या तालुक्यातून प्रत्येक गावागावातला माणूस या सभेला येणार आहे। त्याचबरोबर सर्व महिला भगिनी असतील। आमच्या आयुष्यात आम्ही पहिल्यांदाच बघितलं की महिला भगिनीसह लेकरा बाळासह लोक आज उद्याच्या सभेसाठी मनोज जरांगे पाटला सभेसाठी ग्राउंडवर येणार आहेत। ही सभा ही एक विराट सभा होईल, एक ऐतिहासिक सभा होईल आणि प्रत्येक माणसाला असं वाटेल की माझ्या कुटुंबाची सभा आहे। प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की माझ्या कुटुंबाच्या फायद्याची सभा आहे, असं एका उद्देशानं प्रत्येक माणूस माझी सभा आहे याकडं या नजरेनं पाहत आहे। म्हणून प्रत्येक गावागावातला प्रत्येक माणूस आज सकाळी पाहिला असेल तुम्ही, आज प्रत्येक तरुणांनी गावोगाव रॅल्या काढल्या आणि महिलेची संख्या किती येणार आहे, घरोघर जाऊन प्रत्येक घराघरीचा अक्षता दिला लोकांनी। जसं आपण लग्नाला अक्षता देतो किंवा सहकुटुंब सहपरिवार लग्नाला या, अशा पद्धतीनं अक्षता देऊन सभेचं आमंत्रण या 2-3 तालुक्यामध्ये प्रत्येकाने घरोघर जाऊन तरुणांनी दिलं आहे आणि सर्व माणसं या ठिकाणी प्रत्येक माणूस या चळवळीमध्ये अतिशय जोरदार पेटलेला आहे। त्याच्यामुळे ही सभा अतिशय विराट आणि अतिशय सर्वसामान्य माणसाला माझी वाटणारी ही सभा आहे। जे उद्याची सभा ही ऐतिहासिक सभा अंबेजोगाई तालुक्यामध्ये होणार आहे। या सभेसाठी तरुणांनी बरंचसं योगदान दिलेलं आहे। खेड्यापाड्यात जाऊन सर्वांनी घरोघरी जाऊन आपले विचार तरुणांना किंवा वृद्ध माणसांना सांगून त्यांनी उद्याचं आव्हान केलेलं आहे आणि सर्वांनी उद्याच्या सभेला यावं असं माझंसुद्धा आव्हान आहे। खरं म्हणजे पूर्वी जर पाहिलं आपण तरुणांना, पूर्वीचं मी सांगतो किंवा 40 वर्षापूर्वी हा लढा उभा केलेला आहे आणि हे काही अचानक आपलं आरक्षणाचं म्हणजे मूळ आलेलं नाही। अण्णासाहेब पाटलांनी हा लढा उभा केला, त्याला धरून 40 वर्ष झाले, त्यामध्ये सर्वांनीच योगदान दिलं। बीड जिल्ह्यामध्ये बाबासाहेब पिंगळे असतील, नागोराव लोमटे असतील यांनी खेडोपाडी जाऊन त्यावेळेस लोकांना जागृत केलेलं आहे आणि म्हणजे त्यांनी रोपटं लावलं। आपल्याला आता फळं घ्यायची वेळ आलेली तरी तरुणांनी मागं न हटता कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्याच्या सभेला लाखोच्या संख्येने राहावं ही त्यांना आवाहन करतो आणि थांबतो। मराठा क्रांती योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांची या ठिकाणी उद्या सायंकाळी 7 वाजता सभेचं आयोजन सर्व झालेलं आहे। या आयोजनामध्ये अंबेजोगाई तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाचे सर्व समन्वयक यांनी अतिशय तळमळीनं काम केलेलं आहे। प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचून
या ठिकाणी प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करून हे उद्या होणारी जी सभा आहे ही अतिशय ऐतिहासिक अशा पद्धतीची सभा व्हावी यासाठी सर्वांनी तन मन धनानं या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। ओबीसी समाज असेल, मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, सर्व बांधव या ठिकाणी आपला मोठा भाऊ या ठिकाणी लढतोय, त्यासाठी पाठिंबा देण्यासाठी लाखोंच्या संख्येनं उद्या सर्व या ठिकाणी एकत्रित येणार आहेत। या आंदोलनाच्या निमित्तानं, या सभेच्या निमित्तानं जे काही मराठा बांधव आहेत या प्रत्येकानं या ठिकाणी अतिशय तळमळीनं या ठिकाणी काम करत आहेत। हे करत असताना आपले पक्ष जे आहेत, एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सर्वजण काम करत असताना एकच नारा प्रत्येकाचा आहे, पक्ष गेला चुलीत आणि नेते गेले चुलीत। या ठिकाणी अतिशय जोरात हे आंदोलन या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि हे करत असताना आमचा एकच पक्ष आहे आणि ते म्हणजे मराठा आरक्षण, आणि आमचा एकच नेता आहे आणि तो म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील। याच्याशिवाय आम्हाला काही नको आहे। आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारलाही स्पष्टपणे विनंती करतोय की आम्हाला 24 तारखेनंतरच्या आंदोलनाची या ठिकाणी सरकारने गरज पडू देऊ नये। 24 तारखेच्या आत या सरकारनं मराठा समाजाचा न्याय देण्याचं काम, आमच्या नोंदी या ठिकाणी सर्व तालुका असेल, जिल्हा असेल, महाराष्ट्रभर असेल, आपण पुरावा जर बघितला तर एकही पुरावा असेल किंवा हजारो पुरावे असतील, या ठिकाणी एक पुरावा आला तरी तोच न्याय, आणि हजारो पुरावे या ठिकाणी महाराष्ट्रभर सापडले असताना मराठा समाजाला जाणीवपूर्वक ओबीसीमधून टाळण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे। सरकारनं या ठिकाणी सरकारलाही विनंती करतो की 24 तारखेच्या नंतरची वेळ आंदोलन करण्याची, या आंदोलनावर येऊ नये अशा प्रकारची मी सरकारला विनंती या सभेच्या निमित्तानं करतो आणि पूर्ण तालुक्यातील, बीड जिल्ह्यातील सर्व तमाम मराठा बांधवांना विनंती करतो की उद्याची सभा जी आहे ती ऐतिहासिक सभा, न भूतो न भविष्यती अशा प्रकारची सभा या अंबाजोगाई तालुक्यामध्ये आंबा साखर कारखाना या ठिकाणी व्हावी अशा प्रकारची सर्वांना विनंती करतो। त्यासाठी आपण हातभार लावावा अशा प्रकारची आणि सर्वांनी उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। मराठा आरक्षणाच्या संदर्भात जो संपूर्ण महाराष्ट्रभर लढा चालू आहे तो एकटा योद्धा मनोज जरांगे पाटील हे लढत आहेत। याचं बीज खूप जुनं आहे, 1980लाच याचं बीज रोवलं गेलं, याची सुरुवात झाली, परंतु आपल्याला काय देणं घेणं अशा पद्धतीनं मराठ्यांच्या मताला गृहीत धरून चालणारे हे मराठ्याचे आमदार आणि खासदार यांनी आजपर्यंत फक्त आणि फक्त स्वतःचं राजकारण पाहिलं, परंतु एक वेळ अशी आली की आज या मराठा समाजालाच लाचार व्हायची पाळी आली। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा मावळ्यांच्या जीवावर हे स्वराज्याची स्थापना केली, तेच जाणीव हे सगळे लोक विसरून गेले आणि आज मराठा एवढा जर्जर झाला असताना त्यांच्या मुलाला शिक्षणाची सोय नाही, त्यांच्या मुलांना नोकरीची सोय नाही, त्यांचे वडील शेतकरी असतात, त्यांना कुणबी म्हणतात, त्या कुणब्यांचं कुठेही नोंद नाही, सोय नाही, अशा प्रकारे हे सरकार झोपून राहिलं आणि ते आत्ता जागं झाले खडबडून। ज्यावेळेस त्यांनी सुरुवातीला सांगितलं सरकारनं की आम्हाला ह्या नोंदी आणि पुरावे पाहिजेत, नोंदी शोधायला सुरुवात केली, ढिगावर नोंदी सापडल्या, आज सरकार पेचात आलंय की नोंदी तर सापडल्या, पुरावे सापडले, तरीही आरक्षण जाहीर करत नाही। त्याचं कारण आहे की या फक्त राजकारण्यांच्या मताचं राजकारण। आत्ता दिलेलं जे आरक्षण आहे ओबीसी कोट्यातून आम्ही मागतोय, ओबीसी कोट्यामध्ये 34% आरक्षण आता दिलं जातं आहे, तर 68% समाज हा अस्तित्वात असला पाहिजे। 68% ओबीसी समाज अस्तित्वात नाही, तो मराठ्यांना धरून अस्तित्वात आहे, हे सरकारला आणखीन कळत नाही आणि म्हणून आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, दिलेलं आरक्षण हे चुकीचं आहे, ते बेरीज बरोबर आहे, ते मराठ्यांना धरून आहे, ते कुणब्यांना धरून आहे आणि यांना धरूनच जोडूनच हे आरक्षणाचा कोटा पूर्ण होऊ शकतो। 50%च्या आतूनच कुणबी म्हणूनच, ओबीसी म्हणूनच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं, मिळतं, फक्त तुम्ही जागे होण्याची गरज आहे। जागे झाले योद्धे, जागे झाले मराठे, जागे झाले मावळे, पण जागे झाले नाहीत राजकारणी आणि त्यांनी जागा होण्याची गरज आहे। आज मराठ्याचा एक आमदार, मराठ्याचा एक खासदार बोलत नाही, कारण हे मताचं चांगुलनानं करतात की काय, मतासाठी हे भिवून बसतात की काय। अरे मतं काय करता, मतं तर तुम्हाला आम्ही दारात येऊ देणार नाही, त्यावेळेस तुम्हाला कळेल की या मताची किंमत काय असते। तुमच्या सतरंजा उचलीत राहिलो आजपर्यंत, आमच्या लेकरांना आता कळालंय की तुमच्या सतरंजा उचलून फक्त तुमचे पोटं भरले, तुमचं राजकारण चाललं, परंतु हे आता चालणार नाही आणि म्हणून या ऐतिहासिक सभा ज्या होतात या सभेकडे पाहून हा कोटा तुम्ही अगदी कॅल्क्युलेट करून बघा, तुम्ही मराठा समाजाचं काउंट करून बघा, ओबीसी समाजामध्येच हा समाज बसतो, कुणबीमध्येच हा समाज बसतो आणि फक्त रीतसर कायद्यानं तुम्हाला हे जाहीर करायचं आहे, हे तुम्ही नाही कराल तर त्याचे फळं तुम्ही भोगाल। येणाऱ्या 2024च्या इलेक्शनमध्ये तुम्हाला दारात कुणी उभारू देणार नाही, त्या अगोदर ही लढाई जिंकायची आणि त्या अगोदर तुम्ही 24च्या
2 डिसेंबरला हे आरक्षण जाहीर करा, तर आम्ही तुमचे, तुम्ही आमचे. संपूर्ण समाज एक आहे. समाजात फूट पाडायचं करू नका, भेदभाव निर्माण करण्याचं बोलू नका. सर्वांना आरक्षण मिळू शकतं. जे जे पात्र आहेत त्यांना. आम्ही पात्र आहोत, आम्हाला मिळालं पाहिजे. आमचा तो हक्क आहे, आम्ही तो घेणारच. काल कसं हे कसे आहेत माणसं आपले घरात माझ्याकडे धरा, त्यांच्यावर धरायचं अगोदर. मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सभा वाघाळा येथील अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना परिसरात होत आहे. या परिसरात सावरे मंडप डेकोरेशन यांच्यामार्फत या ठिकाणी संपूर्ण सेवा दिली जात आहे. कशा प्रकारे सेवा, या ठिकाणी सभेचं नियोजन आणि कशा प्रकारे त्यांनी आखणी केली, आपल्यासोबत सावरे मंडपचे संचालक आहेत सावरे साहेब. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नियोजन आहे. 1 तारखेपासून आम्ही काम सुरू केलेलं आहे. 100 एकरवर आमचं नियोजन चालू आहे. 100 भोंगे लावलेले आहेत. स्टेज 12 फूट उंचीचं घेतलेलं आहे आणि त्यावर पूर्ण उजेड प्रकाश ज्योतामध्ये सभा होणार आहे संध्याकाळी 7 वाजता. आणि पूर्ण मॅटिंग वगैरे सर्व उद्या सकाळी तयार होणार आहे. आज साऊंड वगैरे टेस्टिंग होऊन जाणार आहे. तरी सर्वांनी उद्या उपस्थित राहावे. ज्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली सराटी या ठिकाणी जाहीर सभा झाली आणि त्या सभेचं ज्याप्रमाणे नियोजन करण्यात आलं होतं त्याच पद्धतीनं अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना वाघाळा बैलगाडी मैदान या ठिकाणी भव्य दिव्य येत्या 11 तारखेला मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आणि त्या धर्तीवरच संपूर्ण नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. अगदी परळी तालुका असेल, अंबाजोगाई तालुका असेल किंवा रेणापूर तालुका असेल, या ग्रामीण भागातून असंख्य मराठा बांधवाबरोबरच 18 पगड जातीचे सर्व प्रकारचे बांधव या सभेला मोठ्या संख्येत येणार आहेत. आणि त्याच पद्धतीनं पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. परळीकडून येणारे वाहन अंबाजोगाई रोडवर, कारखाना रोडवर त्यांची पार्किंग वेगळी करण्यात आलेली आहे. इकडून रेणापूर फाट्याकडून येणारी पार्किंग, त्यांची पार्किंग वेगळी करण्यात आलेली आहे. देवळा, धानोरा, अकोला यांच्याकडून येणारी पब्लिक जी आहे त्यांच्यासाठी पार्किंग स्वतंत्र वेगळी करण्यात आलेली आहे. लोखंडी सावरगाव ते बोरी सावरगाव या भागातून येणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी वेगळी पार्किंग आहे आणि धारूर तालुक्यातून येणाऱ्या लोकांसाठी वेगळी पार्किंग आहे. सुमारे म्हणजे या ठिकाणी 100 एकरवर जरी सभा होत असली तरी सभाचं ग्राउंड कमी पडते की काय अशी शंका ग्रामीण भागातून व्यक्त केली जात आहे. आणि त्यानुसार या सभेचं ग्राउंडसुद्धा वाढवण्याची शक्यता सकल मराठा बांधवांनी व्यक्त केली आहे. आणि त्यामुळे ही सभा ऐतिहासिक होणार याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे, अंबाजोगाई. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं.